नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण आलो आहोत अक्कलकोट आणि गाणगापूरला। इथे आल्यावर स्वामींचं आणि दत्तात्रयाचं माझं दर्शन कसं झालं, दर्शनासाठी किती वेळ लागतो आणि त्याचबरोबर या देवस्थानांची थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया। आम्ही पहाटेच पुण्यावरून अक्कलकोटसाठी निघालो होतो। साधारण 12 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो। अक्कलकोटमध्ये पोहोचताच तुम्हाला मंदिराच्या बाहेरील परिसरात अशी दुकाने मिळतील जिथे स्वामींची खूप सुंदर सुबक अशी मूर्ती आहेत। स्वामींची एवढी सुंदर वेगवेगळी रूपं पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। बरेच स्वामी भक्त स्वामी समर्थ मंदिरातून स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन समाधी मठामध्ये त्याचा अभिषेक करतात आणि त्यानंतरच आपल्या घरी स्वामींची प्रतिष्ठापना करतात। समाधी मठाचा व्हिडिओ मी याआधी चॅनलवर अपलोड केला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यानंतर आम्ही वटवृक्ष मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी आलो। आम्हाला साधारण 1 ते 1.5 तास दर्शनासाठी लागला। रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं। हेच ते अक्कलकोटमधील वटवृक्ष जिथे स्वामी समर्थांचं वास्तव्य होतं आणि त्याच शेजारी स्वामी समर्थांची मूर्ती आहे। वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यानंतर स्वामींची ती शांत मूर्ती पाहिल्यानंतर भान अगदी विसरायला होते। मंदिर परिसरात तुम्हाला स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा दिसेल। ही प्रतिमा मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील काही स्वामी भक्तांनी तब्बल 40,000 रुद्राक्षांपासून बनवलेली आहे। स्वामींचे दर्शन झाल्यानंतर आम्ही अन्नछत्रामध्ये प्रसादासाठी आलो। वटवृक्ष मंदिराच्या जवळच अन्नछत्र आहे। इथे आल्यानंतर स्वामींच्या महाप्रसादाचा लाभ तुम्ही नक्की घ्या। अक्कलकोटमधील दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही गाणगापूरसाठी निघालो। श्री दत्तात्रयाचे देवस्थान असलेले गाणगापूर हे सोलापूरपासून जवळपास 100 ते 110 किलोमीटर अंतरावर आहे आणि अक्कलकोटपासून 70-75 किलोमीटर अंतरावर आहे। श्री क्षेत्र गाणगापूर हे दत्तभक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जातं। गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर भीमा व अमरजा या दिव्य पवित्र 2 नद्यांचा संगम आहे। हा संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत। या संगमाभोवती अष्टतीर्थांचा अधिवास आहे आणि या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जातात असा अनुभव येतो। निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात आणि पौर्णिमेचे संगम स्नान तर विशेष मानले जाते। संगमावरच श्री गुरुचरित्र पठणाची पारायणाची चांगली सोय केलेली आहे। बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करताना दिसतात आणि हे आहे संगम स्थळावरील औदुंबराचे वृक्ष। इथे येऊन औदुंबराचे दर्शन घेऊन आणि प्रदक्षिणा घालून आम्ही श्री दत्त मंदिराकडे गेलो। हे आहे संगम स्थानावरील श्री दत्ताचे मंदिर। जवळपास 5 ते 10 मिनिटात आमचे दत्ताचे दर्शन झाले। इथून गाणगापूरकडे जाताना भस्माचा डोंगर आहे आणि त्या भस्माच्या डोंगरातल्या भस्माला खूप महत्त्व आहे। त्यानंतर आम्ही आलो गाणगापूर येथील मुख्य श्री दत्त मंदिरात। हे आहे गाणगापूरमधील श्री दत्ताचे मुख्य मंदिर। दर्शनासाठी भरपूर मोठ्या रांगा होत्या। आम्हाला जवळपास दर्शनासाठी 1.5 ते 2 तास रांगेत उभे राहावे लागले। सूर्यास्ताची वेळ होती, त्यामुळे मंदिराचा कळस आणि बाहेरील आकाशातले हे नयनरम्य दृश्य खूपच छान वाटत होते। या मंदिरात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे। ही गणपतीची मूर्ती स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे। या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा आहे। या दरवाजातून ओंडव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो। या झरोक्यातून आत डोकावले तर समोर त्रैमूर्तीचे दर्शन घडते। ही दत्तात्रयाची मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे। या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत। भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची
दैन्य दुःखे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत। तुमच्या आमच्या मनातील देखील सर्व चांगल्या इच्छा दत्त महाराजांनी पूर्ण कराव्यात अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते। जय श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।